सैन्य दलात सेवा बजावतो। गावच्या लोकांनी मात्र शौर्य आणि लढणं सोडलं नाही। त्यानंतर सुद्धा सैन्यामध्ये ज्या ज्या वेळेला देशावर सुद्धा संकट आलीत त्या प्रत्येक संकटामध्ये सैन्यामध्ये जाण्यासाठी गिरगावची तरुण मंडळी सातत्यानं पुढाकार घेतलेले असतात। आमच्याकडे पोरग जन्माला आलं, बोलायला शिकलं आणि मोठं झाल्यावर काय होणार विचारलं तर तो सैन्यामध्ये जाणार, आर्मीमध्ये जाणार हेच उत्तर देतोय। डीएनए मध्ये एखाद्या गावाला परंपरा झालेली आहे की आमच्याकडे जरी बोलत नसलो आम्ही तरी सुद्धा लढण्याची ही परंपरा घेऊनच आम्ही पुढे जातोय। ह्याच्यामध्ये प्रत्येक जण जीव द्यायला देशासाठी आहे। गिरगावात आल्यावर तुम्हाला महाराष्ट्रातल्या एखाद्या सामान्य गावात आल्यासारखं वाटतं। गावातील छोटेखानी दुकानांसमोर गावकरी शिळोप्याच्या गप्पा मारताना दिसतात। घरासमोर काही वृद्ध महिला बसलेल्या दिसल्या। आम्ही 1965 आणि 1971चं पाकिस्तान युद्ध लढलेल्या दत्तात्रय पाटील यांचं घर कुठे आहे हे विचारलं। दत्तात्रय पाटील यांच्या घराची दिशा सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्या घराकडे चालू लागलो।